परमात्मा स्वरूप बसलेल्या सर्व श्रोतृवृंद मायबाप भगिनींच्या चरणारविंदी विनम्र भावाने अभिवादन करून जगत उद्धारक जगद्गुरु तुकाराम महाराज, मुक्त कैवल्य तेजोनिधी, साधकांचे मायबाप योगियांची माऊली भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज, संत श्रेष्ठ सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज, आदिशक्ती मुक्ताबाई आदी करून सर्व संतांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करते आणि आजच्या या नैमित्तिक सोहळ्याला, उत्सवातील या सेवेला प्रारंभ करते. विठ्ठल विठ्ठल सेवे करता आपणा सर्वांसमोर सादर करण्यात आलेला अभंग थोडा इको कमी करा. संत श्रेष्ठ वैराग्य मूर्ती, तीनही लोकी अमर जयांची कीर्ती, जे वारकरी संप्रदायाचे कलशस्थान, जयांचे शब्द म्हणजे रत्नांची खाण, जे सर्व साधकांचे कल्पतरू, जे अभंग वाङ्मयाचे महामेरू, स्वतः जीवन जगत जगत झाले जगाचे जे गुरु, असे जगद्गुरु, जगत उद्धारक, जगतमान्य संत शिरोमणी श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांचा आपल्या जीवनातील काळ कसा घालवावा, किंबहुना जेणेकरून आपला उद्धार होईल, याच्याकरता माणसाने काय केलं पाहिजे याचा निर्देश करणारा, टप्पे सांगणारा गोड अभंग आजच्या सेवेकरता गायला आहे. विठ्ठल विठ्ठल सेवेला प्रारंभ करण्या अगोदर दोन शब्दांचा परिचय देणं अगत्याचं आहे आणि याच नियमाला अनुसरून आज आपल्या ह्या जय लॉन्समध्ये या धुमाळ परिवाराने आयोजित केलेला हा सुंदर सोहळा कशाचा आहे तर गंगा पूजनाचा सोहळा, चारधाम यात्रा आणि त्याचप्रमाणे गंगा पूजन, नर्मदा मैयाचं पूजन असा गोड सोहळा आहे. आदरणीय परमार्थ परमस्नेही आमचे रमेश काका धुमाळ यांनी संपूर्ण परिवारासोबत आपल्या अर्धांगिनीला घेऊन चारधाम यात्रा केली आणि त्यानंतर पुण्यसलीला असणारी नर्मदा मैया, ह्या नर्मदा मैयाची पायी परिक्रमा त्यांनी केली. अगदी कमी दिवसामध्ये पण अतिशय प्रामाणिकतेने, अतिशय निष्ठेने, साधनारत होऊन त्यांनी ही परिक्रमा 80 दिवसामध्ये पूर्ण केली आणि जल ओंकारेश्वरला अर्पण केलं. आणि त्यानंतर हा परिसमाप्तीचा सोहळा की ज्या सोहळ्यानिमित्त तुम्ही आम्ही सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहोत. येणारे येत राहतील, येऊन बसतील, तुम्ही मागे बघू नका, तुम्ही इकडे बघा, इकडे लक्ष द्या. माझं बोलणं कळतंय तुम्हाला? कळतंय ना नक्की? इकडे सगळ्यांना कळतंय बोलणं? थोडंसं बोललं तरी चला माझ्याशी. विठ्ठल विठ्ठल आदरणीय श्री रमेश काका धुमाळ, त्याचप्रमाणे आमच्या काकी सौभाग्यवती सुमन ताई धुमाळ, त्याचप्रमाणे त्यांचे चिरंजीव आदरणीय तुषारदादा, सुनबाई शुभांगीताई, त्याचप्रमाणे पूनमताई, नाती ईश्वरी आणि शांभवी. खरं तर परिक्रमेमध्ये 1 महिनाभर काकांना आणि आम्हा दोघांना एकमेकांची संगती लाभली. आम्ही एकमेकांसोबत राहिलो आणि त्याच्यामुळे हा त्यांचा परिवार आहे आणि हा माझा परिवार आहे असं मला वाटलंच नाही. अगदी जेव्हा जेव्हा फोनला रेंज असायची, नेटवर्क असायचं, त्यावेळेस घरच्यांशी बोलणं व्हायचं आणि प्रत्येक वेळेला अहो तुम्ही कसे आहात हे विचारण्याच्या अगोदर आरती कशी आहे हे उद्गार काकींच्या मुखामध्ये असायचं. फोन केल्यानंतर, व्हिडिओ कॉल केल्यानंतर आमची शांभू पहिली विचारायची, आत्या कुठे आहे, आत्याने कुठं आसन लावलंय. म्हणजे एक प्रेमसंबंध, एक भक्तीचे संबंध. खरं तर आमचं रक्ताचं काही नातं नाही, पण रक्ताचं नातं नसताना सुद्धा नर्मदा मैयाच्या परिक्रमेत एक भक्तीचं नातं आमच्यामध्ये निर्माण झालं की जे माणसाला शेवटपर्यंत पुरतं. विठ्ठल विठ्ठल अतिशय प्रामाणिकतेने प्रपंच तर सुंदर करतातच आहेत, परंतु त्याचबरोबर प्रपंच झाल्यानंतर मला माझं उरलेलं आयुष्य कसं घालवायचं आहे, कसा परमार्थ करायचा आहे याचं नियोजन अतिशय सुंदर काकांनी लावलं. खरं तर नियोजनामध्ये तरबेज माणूस म्हणजे रमेश धुमाळ.
इतके तरबेज की मी पाहिलंय त्यांचा हिशोब. अगदी नोकरीला लागल्यापासून ते एकूण 1 रुपयाचा हिशोब मी किती कमवले, किती विनियोग केले, कुठे कुठे त्या ठिकाणी मी दान धर्म केला, अगदी असा काटेकोर हिशोब. प्रपंच काटेकोर केला, प्रामाणिकपणे केला, पण तितक्याच प्रामाणिकतेने नर्मदा मैयाची परिक्रमा सुद्धा त्यांनी केली. आणि हा प्रामाणिकपणा परमार्थात खूप महत्त्वाचा असतो. आणि अशी ही परिक्रमा त्यांनी केली. त्या परिक्रमेच्या अगोदर 4 धाम यात्रा झाली. खरं तर सज्जनो, आपला भारत देश हा अतिशय पवित्र देश आहे. आपण भाग्यवान आहोत की आपला जन्म भारतासारख्या देशात झाला. आपण भाग्यवान आहोत, आपला जन्म भारतासारख्या देशात झाला. भरतखंडी नरदेह प्राप्ती हे तो भाग्याची संपत्ती. सगळ्या देशांपेक्षा भारत वेगळा है. एक मनोज शुक्ला नाम के शायर है, वे कहते हैं, हिंदी समझते हैं ना आपको? समझते हैं क्या नहीं? मेरे को भी ज्यादा नहीं आती, जुरुक की आती है. हम भी एमपी में रहकर थोड़ी थोड़ी सीख गए हैं. वो मनोज शुक्ला कहते हैं भारत देश के बारे में, हजारों नहीं लाखों कमियां होगी इस देश में. काय म्हणतायत ऐका, हजारों नहीं लाखों कमियां होगी इस देश में, लेकिन मेरे भारत जैसा देश पूरे विश्व में नहीं है, पूरे विश्व में नहीं है. माझ्या भारतासारखा देश पूर्ण विश्वात नाही. अरे हम वही है जो बाण भेद के धरती से धारा निकाल दिया करते थे. हम वही है जो बाण भेद के धरती से धारा निकाल दिया करते थे. एक उंगली पे गोवर्धन उठा लिया करते थे. आमच्या कृष्णाने एका करंगणीवर गोवर्धन उचलला. हम वही है जो बाण भेद के धरती से धारा निकाल दिया करते थे. एक उंगली पे गोवर्धन उठा लिया करते थे. हम वही हैं जिन्होंने दुश्मनों के लिए फाइटर जेट्स बनाई, संगीन बनाई, और जिंदगी की जब सांस टूटने लगी तो कोरोना की वैक्सीन भी भारत वालों ने बनाई. कुणी बनवली? भारताने कोरोनाची वॅक्सिन बनवली. कितीतरी समृद्ध आमचा देश आहे, पवित्र आमचा देश आहे. पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती. जेथे हरीचे दास जन्म घेती. हा देश पवित्र आहे, कारण भगवंताने जे जे अवतार घेतले ते सगळे भारत भूमीमध्ये घेतले. सगळे अवतार भगवंताचे भारताच्या या भूमीमध्ये झाले. इसीलिए कहा है, ये मिट्टी बड़ी पुनीत है, ये मिट्टी बड़ी पावन है. ये मिट्टी बड़ी पुनीत है, ये मिट्टी बड़ी पावन है. ये मिट्टी राम ने चाटी है और कृष्ण ने खाई है. ही माती कृष्णाने खाल्ली. इतकी पवित्र माती आहे. या भूमीमध्ये भगवंताचे अनेक अवतार झाले. देवाने येऊन या ठिकाणी अवतार घेतले, तपश्चर्या केली, आणि देवाची भक्ती करणारे साधू संत या ठिकाणी अवतीर्ण झाले. त्या साधू संतांची सेवा करण्याकरता तीर्थक्षेत्र त्या ठिकाणी निर्माण झाले. त्यांनी जिथे साधना केली, जिथे तपश्चर्या केली, असा आमचा देश पवित्र आहे. मग त्या भगवंताने जिथे वास्तव्य केलं, त्या भगवंतानी जिथे वास्तव्य केलं, जिथे अवतार घेतले, त्या अवतारांच्या भूमींचं आम्ही दर्शन घेतलं पाहिजे. आम्ही गेलं पाहिजे, द्वारकेला गेलं पाहिजे, मथुरेला गेलं पाहिजे, वृंदावनला गेलं पाहिजे, जगन्नाथपुरीला गेलं पाहिजे, पुष्करला गेलं पाहिजे. पुष्कळ आहे आमच्याकडं. काही ते काय न्यायचं स्मशानभूमीत जाळायला? कुणी जाळणार आहे का? काय म्हणते मी, जे तुमच्या खिशात आहे ते जाळता येणार नाही. पुष्कळ आहे आपल्याकडे. भारत देश फिरला पाहिजे. फिरण्यासारखा, पाहण्यासारखा आमचा देश आहे महाराज. आणि अशा अनेक तीर्थक्षेत्रांपैकी 4 धाम, या 4 धामांचं एक वेगळं महत्त्व आहे. आता 4 धाम कोणते हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. 4 धामांच्या बाबतीत वेगवेगळ्या लोकांच्या संकल्पना आहे, पण मुख्य 4 धाम जे शास्त्राने सांगितले त्याच्यामध्ये पहिलं आहे ते म्हणजे जगन्नाथपुरी, दुसरं आहे ते म्हणजे द्वारकापुरी, तिसरं आहे ते म्हणजे रामेश्वरम, आणि चौथं आहे ते म्हणजे बद्रीनाथ. विठ्ठल विठ्ठल.
मुक्तिधाम ते वेगळं. महत्वाचे मुख्य धाम किती आहेत थोडं बोलत चला. किती? 4 धाम. तसं पाहिलं तर आपल्या 4 आकड्याला एक वैदिक धर्म संस्कृतीमध्ये एक वेगळं विशेष महत्व आहे. तुम्ही बघा ना, 4 आकड्याला वेगळं महत्व आहे. वेद किती आहेत? 4. वर्ण किती आहेत? 3:45 का वाजले तुमच्या चेहऱ्यावर? वेद किती आहेत? 4. वर्ण किती आहेत? 4. आश्रम किती आहेत? 4. मुख्य दिशा किती आहेत? 4. माणूस कुठलीही गोष्ट घेत असताना किती जणांचा विचार करतो? 4. साडी नेसत असताना काय विचार करते बाई? 4 चौघींमध्ये मी उठून दिसली पाहिजे, 4 चौघींचा विचार करते. संतांनी अभंग लिहिले किती चरणाचे? 4. आजचा अभंग मी निवडलाय किती कडी आहे? 4 कडी, म्हणजे 4 कडीचा अभंग आहे. आणि शेवटी आपल्याला जायचंय किती जणांच्या खांद्यावर? विठ्ठल विठ्ठल. या सगळ्या 4 ह्या 4 धामाला सुद्धा एक वेगळं महत्व आहे. जगन्नाथपुरी, पहिलं धाम जगन्नाथपुरी. भगवान जगन्नाथाचं स्वरूप इतकं दिव्य आहे, इतकं गोड आहे, इतकं सुंदर आहे. साक्षात भगवंताचं त्या ठिकाणी अवतरण त्या ठिकाणी झालं. आणि भगवंत ज्यावेळेस निजधामाला गेले ना, त्यावेळेस त्यांचं हृदय ते त्या ठिकाणी जगन्नाथपुरीला त्यांनी ठेवलं. या जगन्नाथपुरीच्या मंदिराचं असं वैशिष्ट्य आहे महाराज, की या मंदिराच्या वरती कळसाला ध्वजा, जी ध्वजा लावलेली आहे ती ध्वजा हवेच्या उलट्या दिशेने त्या ठिकाणी फडकते. तो ध्वज हवेच्या उलट्या दिशेने फडकतो. दुसरी गोष्ट, त्या मंदिराच्या कळसाच्या वरती कुठल्याही प्रकारचा पक्षी उडू शकत नाही. इतके दिव्य तेज, इतकी दिव्य शक्ती त्या आजूबाजूच्या परिसरामध्ये, त्या मंदिरामध्ये त्या ठिकाणी आहे. जगन्नाथपुरीचा भात प्रसिद्ध आहे, भात प्रसिद्ध आहे. आणि तो भात सुद्धा कसा शिजवला जातो? चूल ज्यावेळेस पेटवली जाते 3 दगडांवर त्या ठिकाणी मातीच्या भांड्यामध्ये 7 भांडे एकावर एक एकावर एक एकावर एक त्या ठिकाणी ठेवले जातात. आणि ज्या वेळेस अग्नी प्रज्वलित केला जातो, आता मला सांगा 7 भांडे जर एकावर एक त्या ठिकाणी ठेवलेले आहेत आणि खालून अग्नी लावलेला आहे, तर पहिला जो भात आहे तो कुठल्या भांड्यातील शिजायला पाहिजे? खालच्या की नाही? पण वैशिष्ट्य असं आहे की तिथे जो भात आहे तो पहिल्या भांड्यातले शिजत नाही, तर वरतून जो पहिला भांड आहे, जे मातीचं भांड आहे, त्याच्यातला भात हा प्रथम शिजतो. हे वैशिष्ट्य आहे. तिथला भात हा एकादशीच्या दिवशी सुद्धा खायचा असतो, असं स्वतः जगन्नाथाने त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि अशी ही जगन्नाथपुरी अतिशय दिव्य अशा प्रकारचं धाम मंदिर. त्यानंतर येतं ते म्हणजे द्वारकापुरी. द्वारिकानाथ म्हारो राजा रण छोडचे. रण सोडून ज्यावेळेस तो गेला ना, त्यावेळेस द्वारकेला त्या ठिकाणी राहिला. आणि द्वारकेला राहिल्यानंतर तिथून माझा परमात्मा निज धामाला गेला. रामेश्वरम, 3रं धाम आहे ते म्हणजे रामेश्वरम. श्रीराम प्रभू ज्यावेळेस रावणावर आक्रमण करण्याकरता निघाले, त्यावेळेस आक्रमण करण्याच्या अगोदर त्यांनी एक शिवलिंग समुद्राच्या किनारी त्या ठिकाणी स्थापन केलं. आणि स्थापन केल्यानंतर त्याची पूजा केली. हा माझा ईश्वर आहे असं राम म्हणतायत. राम काय म्हणतायत? त्या शिवलिंगाला नमस्कार करून राम म्हणतायत, हा माझा ईश्वर आहे, हा रामाचा ईश्वर आहे, हा रामाचा ईश्वर आहे, हा रामाचा ईश्वर आहे. म्हणून त्या धामाला नाव पडलं रामेश, रामाचा ईश्वर. विठ्ठल विठ्ठल. रामेश्वरम. आणि त्याच्यानंतर येतं ते म्हणजे बद्रीनाथ धाम. खरोखर केदारनाथ, बद्रीनाथ एकदा तरी जन्माला आल्यानंतर ही यात्रा करावी असं म्हणतात. बद्रीनाथ धामाला जावं माणसाने. का जावं त्याचं वर्णन करताना म्हटलंय, जो जाय बद्री वो न आये उदरी. जो जाय बद्री वो न आये उदरी म्हणजे काय? जो बद्रीनाथला जातो, जो बद्रीला जातो तो उदरी येत नाही, म्हणजे त्याला पुन्हा आईच्या उदरात जावं लागत नाही, म्हणजे त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे भज गोविंदम भज गोविंद भज गोविंदम मूढमते. म्हणून बद्रीनाथला गेलं पाहिजे बरं का. आणि त्या ठिकाणी बद्रीनाथाचं सुंदर स्वरूप धाम त्या ठिकाणी आहे. या 4 धामांमध्ये भगवान विष्णू प्रत्येक युगामध्ये कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये येतो. आणि असं सांगितलं जातं, भगवान विष्णू रोज स्नान करायला रामेश्वरला जातात. स्नान करायला कुठं जातात?
लक्षात ठेवत चला, थोडंसं बोलत चला. भगवान विष्णू रोज स्नान करायला रामेश्वरमला जातात, ध्यान करायला बद्रीनाथला जातात, विश्राम करायला द्वारकापुरीला जातात आणि जेवण करायला जगन्नाथपुरीला जातात. विठ्ठल विठ्ठल अशा या 4 धामांचं एक वेगळं आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे. आणि जुने लोक म्हणायचे की 4 धाम झाल्यानंतर नर्मदा मैयाची परिक्रमा केली पाहिजे. जन्माला येऊन एकदा तरी नर्मदा मैयाची परिक्रमा करावी. सविंदु सिंधु संस्कलत तरंग भंग रंजितम द्विषत्सु पाप जात जात कारी वारी संयुतम कृतांत दूत काल भूत भीतिहारी वर्मते त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. का करावी महाराज नर्मदा परिक्रमा? काय कारण आहे? ही नर्मदा नावाची नदी आहे महाराज. काही लोक म्हणतील नद्या तर अनेक आहे, गंगा आहे, गोदावरी आहे, कावेरी आहे, यमुना आहे, सरस्वती आहे, मग नर्मदेचीच परिक्रमा का करायची? त्याचं एक उत्तर आम्हाला मिळालं पाहिजे. का करायची नर्मदेची परिक्रमा? तर ऐका, पुराणांमध्ये गोड वर्णन केलेलं आहे. मार्कंडेय ऋषींनी सांगितलंय की ज्या वेळेस पृथ्वी प्रलयाला जात होती आणि संपूर्ण जगामध्ये सगळ्या ऋषींमध्ये मार्कंडेय नावाचे असे एकमेव ऋषी आहेत की प्रलय काळामध्ये सुद्धा जे त्या ठिकाणी तो प्रलय काळ पाहू शकत होते, असे मार्कंडेय ऋषी, ज्याचं वर्णन ज्ञानोबरायांनी सुद्धा केले. जैसा आ ब्रह्मपूर्णोदकी पवे मार्कंडेय एकाकी तैसा विश्वरूप कौतुकी अर्जुन लोळे. अर्जुनाचं वर्णन करत असताना म्हटलंय जै एकटे त्या ठिकाणी त्या प्रलय काळामध्ये राहायचे आणि त्यावेळेला त्या प्रलय काळाचं निरीक्षण करत असताना मार्कंडेय ऋषींनी बघितलं की संपूर्ण प्रलयामध्ये संपूर्ण सृष्टी त्या ठिकाणी लय होऊन जातो, पण ही एकमेव अशी कुठली तरी ही धार आहे, हा प्रवाह आहे की हा प्रलयामध्ये त्या ठिकाणी जात नाही, हा नष्ट होत नाही, हा खंडित होत नाही. हे ज्यावेळेस मार्कंडेय ऋषींनी बघितलं त्यावेळेस त्यांनी शोध घ्यायला सुरुवात केली की हा नक्की कुठला प्रवाह आहे, ही कुठली धारा आहे. आणि म्हणून त्यांनी तपश्चर्या केली आणि तपश्चर्या केल्यानंतर नर्मदा मैया समोर प्रकट झाली आणि प्रकट झाल्यानंतर सांगितलं की मी नर्मदा आहे, मी शिवस्वरूप आहे, मी शिवकन्या त्या ठिकाणी आहे आणि शिवकन्या मी आहे. त्याच्यामुळे मला भगवान शिवाने 3 वरदान दिले. नर्मदा मैयाची परिक्रमा का करायची, मैयाचीच परिक्रमा का करायची, त्याचं कारण आहे. ती म्हणते मला भगवान शिवाने 3 वरदान दिलंय. पहिलं वरदान ते म्हणजे प्रलयातही तू अगदी जशीच्या तशी राहशील. दुसरं वरदान कुठेही माझा खंड होणार नाही, खंडित मी होणार नाही. आणि तिसरं वरदान माझ्या प्रवाहातील जलप्रवाहातील प्रत्येक दगड कंकर कंकर शंकर होगा. प्रत्येक दगड दगड त्या ठिकाणी शंकर आहे, ज्याला नर्मदेश्वर असं आपण म्हणत असतो. आणि म्हणून वर्णन करताना म्हटले या मैयाचं, कोई बसती न थी और नगर भी न था, कोई बसती न थी और नगर भी न था, कोई घर भी न था और मंदिर न था. जेव्हा काहीच नव्हतं कुठे, ऐका, कोई बसती न थी और नगर भी न था, कोई मंदिर न था और घर भी न था. लाखों बरसों पहले समंदर यहाँ, लाखों बरसों पहले समंदर यहाँ थी प्रलय काल में, थी प्रलय काल में माँ मगर नर्मदे 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 मानवो नर्मदे 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 मानवो नर्मदे 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 मानवो नर्मदे नर्मदे. कोई बस्ती न थी, कोई मंदिर न था, कोई घर भी न था, कोई नगर भी न था, थी प्रलय काल में. प्रलय काळात सुद्धा जिचं वास्तव्य आहे ती मैया. आणि म्हणून ह्या मार्कंडेयानं ज्यावेळेस ती प्रसन्न झाली आणि त्यावेळेस तिने सगळं त्या ठिकाणी सांगितलं. म्हणून मैयाच्या प्रवाहाला कुठेही खंड नाही, प्रलयातही जिचं अस्तित्व आहे आणि जिचं गंगा, जिची धार, जिचा किनारा एवढा पवित्र आहे, एवढा पवित्र आहे की त्या किनाऱ्यावर गेल्यानंतर आपल्या मनात वैराग्य ओढून ताडून आणावं लागत नाही, आपोआप वैराग्य निर्माण होतं आपोआप. आणि म्हणून हिला वैराग्य परिक्रमा असं सुद्धा म्हटलंय. मार्कंडेय ऋषींनी 40 वर्षाची
एक नर्मदा परिक्रमा ते करायचे. कशी करायचे तर फक्त नर्मदेलाच ते प्रदक्षिणा करत नव्हते, तर नर्मदा मैयाला मिळणाऱ्या एकूण 999 नद्या आहेत. किती नद्या आहेत? 999 एकूण नद्या आहेत आणि मैया धरून 1000 नद्या त्या ठिकाणी होत असतात. मग परिक्रमेला निघाल्यानंतर मैयाला मिळणारी कुठलीही नदी ओलांडायची नाही. कुठलीही नदी तिचा त्या ठिकाणी तिचा किनारा ओलांडायचा नाही, पलीकडे जायचं नाही, तर तिला खंडित करायचं नाही. तर जी नदी तिला मिळते त्या नदीच्या उगमापर्यंत जायचं आणि पुन्हा मैयाच्या किनाऱ्यापर्यंत यायचं. अशा 999 नद्यांच्या प्रदक्षिणा करत करत एक मैयाची प्रदक्षिणा पूर्ण करायला 40 वर्ष मार्कंडेयांना लागायचे. असे कितीतरी वर्ष मार्कंडेयांनी परिक्रमा केली. मग आता काही लोक म्हणतील त्यावेळेस मार्कंडेयांनी केली, पण आम्हाला कशी माहिती झाली, आमच्यापर्यंत कोणी आणली, कोणी सांगितलं हे? तर ऐका, मार्कंडेय ऋषींनंतर गौरी शंकर नावाचे एक महाराज साधू संत, आपण परिक्रमेचा जर थोडाफार अभ्यास केला असेल तर आपल्या लक्षात येईल, हौशंगाबादमध्ये एक धुनीवाले बाबा आहेत. मैयाचा प्रत्यक्ष साक्षात्कार या बाबांना आहे आणि ह्या बाबांचे गुरु म्हणजे गौरी शंकर महाराज. हे गौरी शंकर महाराजांनी एक परिक्रमा 12 वर्षाची केली. किती वर्षाची? 12 वर्षाची एक परिक्रमा केली. महाराजांची परिक्रमा साधूंची असायची. आपण जसं वारीला 1000-1500 लोक निघतो ना एका दिंडीमध्ये, तशी गौरी शंकर महाराज हे 1500-2000 साधूंना घेऊन त्या ठिकाणी परिक्रमेला निघायचे. गावागावामध्ये मुक्कामी थांबायचे आणि त्या ठिकाणी मैयाच्या किनाऱ्यावर गेल्यानंतर त्या सगळ्या साधूंना अतिशय दिव्य अशा प्रकारच्या अन्नपूर्णेच्या प्रसादाची, भोजनाची त्या ठिकाणी व्यवस्था करायची. कशी करायची महाराज? ज्यावेळेला एखादा गोष्ट त्यांना कमी पडली, एखादी वस्तू, एखादा पदार्थ जर कमी पडला ना, तर ते आचार्यांना सांगायचे, जाओ मैयासी घी उधार माग के लाओ. आणि मग ते काय करायचे, ते जे आचारी आहेत ना, आश्चर्य वाटेल तुम्हाला ऐकून, ते आचारी जे आहेत ना, ते आचारी एक गाडगं मडकं किंवा काही जे भांड असेल ते भांड घेऊन मैयाच्या किनाऱ्यावर जायचे आणि जलाने ते भरायचे. कशाने भरायचे? जलाने भरायचे. मनोमन प्रार्थना करायची, आम्हाला ही वस्तू कमी आहे. आश्चर्याची गोष्ट अशी की जलाने भरलेला नाही, नर्मदा मैयाच्या पवित्र जलाने भरलेलं ते भांड स्वयंपाक घरात येता येतापर्यंत तुपाने भरलेलं असायचं. जो पदार्थ कमी असेल त्याने ते भरलेलं असायचं. असं कितीतरी वर्ष झालं. आणि अगदी आताची घटना ही ब्रिटिश काळामध्ये, ब्रिटिशांचा कालखंड ज्यावेळेस सुरू झाला ना, त्यावेळेस एका ब्रिटिश अधिकाऱ्याने हे सगळं बघितलं की काय हा ढोंगीपणा चालू आहे. अरे हा साधू दिवसभर गावामध्ये लुटमार करतो आणि संध्याकाळी सगळ्या साधू समुदायाचे पोटं भरतो, याचे धंदे खोटे आहेत. असा आळ त्या ब्रिटिशने घेतला आणि घेतल्यानंतर महाराज त्याच्या जवळ गेले आणि त्याला सांगितलं, तुझी जी काही अडचण असेल, जी काही शंका असेल ती मला सांग. त्याने सांगितलं, जर एवढीच तुमची नर्मदा मैया तुमच्यावर प्रसन्न आहे तर मी जे मागेल ते देईल का? महाराज म्हणाले, का नाही देणार, का नाही देणार, तुम्ही मागून तर बघा. त्यावेळेस तो म्हणाला, मला 1100 रुपये पाहिजे. आता त्यावेळेला 1100 रुपये म्हणजे सुद्धा खूप मोठी गोष्ट. 1100 रुपये मला पाहिजे. असं म्हटल्यानंतर महाराज नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावर उभे राहिले आणि ते मैयाला सांगू लागले, मैया मी आत्तापर्यंत तुझ्याकडे कधी पैसे, सोनं नाणं कधी काही मागितलं नाही, पण आज वेळ आली आहे, आज वेळ आली आहे, तुझ्या भक्ताची कोणीतरी परीक्षा बघतोय. उद्या कोणी म्हणायला नको नर्मदा परिक्रमावासी चोरी करतात, म्हणून आज तुला माझी लाज राखणं आहे. आणि असं म्हटल्यानंतर हात जोडले आणि तो इंग्रज अधिकारी जसा मैयाच्या जलामध्ये गेला आणि हात बुडवला, हातात बरोबर 1100 रुपये आले. महाराज म्हणतायत, मोजून घ्या, कमी जास्त असले तर परत बोलू नका. असं 1-2 वेळा नाही, भरपूर वेळा असं झालं. आणि मग त्या इंग्रज अधिकाऱ्यांनी महाराजांचा परिक्रमा करत असताना कुठल्याही प्रकारचा व्यत्यय येऊ नयेच्याकरता सगळी सुव्यवस्था त्यांना करण्याचं आयोजित केलं. त्यांची काळजी ते घेऊ लागले आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये गौरी शंकर महाराजांचं नाव सुवर्ण अक्षरात नोंदवलं गेलं. ही केवळ आणि केवळ नर्मदा मैयाची कृपा आहे. विठ्ठल विठ्ठल आणि त्यानंतर हे जे गौरी शंकर महाराज होते हे मूळचे अफगाणिस्तानचे, हे अफगाणिस्तानहून आले होते. त्यांना इच्छा होती मनामध्ये की मला भगवान शंकराचं, मला भगवान शिवाचं दर्शन घ्यायचं आहे. कोणीतरी त्यांना सांगितलं की मैयाच्या किनाऱ्यावर स्वतः भगवान शंकर निवास करत असतात, तुम्ही तिकडे जा. भगवान शंकराचं दर्शन झालं नव्हतं, पण मैयाचं रोज दर्शन व्हायचं. स्वतः नर्मदा मैया त्यांच्याशी वार्तालाप करायची, चर्चा करायची. कितीतरी लोकांनी परीक्षा घेतल्या आणि शेवटी परीक्षा घेऊन महाराज त्या ठिकाणी आता थकले
आणि थकल्यानंतर महाराज नर्मदा मैयाला प्रार्थना करू लागले, मैया अगं मला तुझं तर दर्शन झालं, पण आता मला माझं अवतार कार्य संपवायचंय, आता मला निजधामाला जायचंय मैया, मला जलसमाधी घ्यायची आहे, मला आज्ञा दे. पण मैया मला जलसमाधी घेण्याची आज्ञा देण्याच्या अगोदर मला तुझं तर दर्शन झालं, लेकीचं दर्शन झालं, पण मला वडिलांचं दर्शन घ्यायचंय, आपल्या पिताश्रींचं मला दर्शन घ्यायचंय. मग त्यावेळेला नर्मदा मैया म्हणते, माझ्या पिताश्रींचं दर्शन घ्यायची तुम्हाला गरजच नाही. गौरी शंकर महाराज विचारात पडले, का गरज नाही, मला त्यांना पाहायचंय, मी अफगाणिस्तानवरून भगवान शिवाचं दर्शन घेण्याकरता इथं आलोय. अहो गरज नाही म्हणजे मला म्हणायचं असं आहे की तुमची सेवा करण्याकरता तुमच्या पाकगृहामध्ये साक्षात माझे पिताश्री त्या ठिकाणी उभे आहेत, सेवा करण्याकरता उभे आहेत. आणि त्या संपूर्ण स्वयंपाकघरामध्ये जे आचारी होते त्या आचार्यांमध्ये मुख्य जो आचारी होता त्याचं नाव शंकर होतं. आणि रोज तेच त्यांना सांगायचे, शंकर हे कर, शंकर ते कर. धावत धावत गेले, शंकर 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 असं म्हणत धावा केला. आणि तिथं गेल्यानंतर पाहिलं तर शंकर तिथे नव्हताच. आणि हात जोडून विनंती केली की हे देवा, आतापर्यंत या मैयाची सेवा करता करता तू माझी सेवा केली. बापाच्या अंतकरणात लेकीविषयी किती प्रेम असतं, किती जीव असतो, हे आताच्या वडील आणि लेकींकडे आपण पाहतो. पण भगवान शिवाची लेक नर्मदा आहे आणि माझ्या मैयाची जर कोणीतरी सेवा करतोय, परिक्रमा करतोय, तर मी त्या परिक्रमावासींची सेवा केली पाहिजे. म्हणून भगवान शंकर स्वतः त्या स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाक करण्याचं काम करत होते. जसं एकनाथ महाराजांच्या घरामध्ये भगवंताने चंदन उगाळण्याचं काम केलं, पाणी वाहण्याचं काम केलं ना, तसं गौरी शंकर महाराजांच्या स्वयंपाकघरामध्ये भगवान शंकराने सेवा केली. हे वैशिष्ट्य आहे महाराज. आणि ज्या वेळेला हात जोडून विनंती केली, भगवान शंकराने आपलं स्वरूप त्यांना दाखवलं. आणि स्वरूप दाखवल्यानंतर मग हौशंगाबाद या ठिकाणीच मैयाच्या किनाऱ्यावर गौरी शंकर महाराजांनी जलसमाधी त्या ठिकाणी घेतली आणि आपला देह मैयामध्ये विसर्जित केला. ज्या वेळेला ही घटना घडली त्यावेळेस सर्व साधू समुदाय त्या ठिकाणी आला. आणि मग त्यांनी सर्व जनसमुदायाला आवाहन केलं की ही मैयाची परिक्रमा फक्त साधू संतांनी नाही करायची, तर ही आता गृहस्थाश्रम्यांनी सुद्धा केली पाहिजे. 12 वर्षामध्ये जे फळ तुम्हाला मिळणार आहे ना, एखादी साधना 12 वर्ष केल्यानंतर जे फळ तुम्हाला मिळेल ते फळ फक्त आणि फक्त 3-4 महिन्यामध्ये नर्मदा मैयाची परिक्रमा केल्याने मिळेल. हे ह्या परिक्रमेचं महत्त्व आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून हिचा गोडवा, हिचं महत्व हे फक्त तुम्ही आम्ही गात नाही, स्वतः गोस्वामी तुलसीदासजींनी रामायणामध्ये नर्मदा मैयाचं वर्णन केले. ओ शिवप्रिया मे कल शैल सुतासी, शिवप्रिया मे कल शैल सुतासी, सकल सिद्धि सुख संपत्ति राशि. राम सिया राम म्हणजे शिवाची प्रिय असणारी ही मैया आहे. भगवान शिवाच्या घामातून जी प्रकट झाली शिवप्रिया मेकल शैल सुतासी, हिची आराधना करणारे सकल सिद्धी सुख संपत्ती राशी. सकल सिद्धी सुख संपत्ती ह्या परिक्रमेमध्ये, ह्या परिक्रमा करणाऱ्यांना त्या ठिकाणी प्राप्त होत असतात. आणि म्हणून ही परिक्रमा केली पाहिजे. आणि परिक्रमा केल्यानंतर एक वैराग्य, एक साधनेची सफलता आपल्याला प्राप्त होत असते. जीवनामध्ये स्थिरता प्राप्त होत असते, विवेक जागृत होत असतो. अशी वैराग्य परिक्रमा, अशी नर्मदा परिक्रमा एकदा तरी जीवनामध्ये माणसाने करावी आणि आपलं जीवन पवित्र करून घ्यावं. मनुष्य जीवनाला आल्यानंतर उद्धार करून घ्यावा, तो ही नर्मदा परिक्रमा केल्यानंतर. शिवप्रिया मे कल शैल सुतासी, सकल सिद्धि सुख संपत्ति राशि. राम सिया राम, सिया राम जय राम,
आसक्ती सुटते, वैराग्य निर्माण होतं. मग काही लोक म्हणतील का हो एवढे चारधाम केले, एवढी परिक्रमा केली, मग आता कार्यक्रम ठेवून लोकांना सांगायचंय का आम्ही एवढं केलं. काहींच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण होईल की कार्यक्रम लोक का करतात. तर त्याचं उत्तर असं आहे महाराज की चारधाम यात्रा केल्यानंतर, कुठलीही परिक्रमा केल्यानंतर उद्यापन हे व्यवस्थित झालं पाहिजे. ज्याला मावंद असं म्हणतो की आम्ही हे केल्यानंतर त्याचं उद्यापन झालं पाहिजे. आपल्या नातेवाईकांना, भाऊबंधांना, सगळे सोयऱ्यांना हे कळलं पाहिजे. का कळलं पाहिजे? कारण परिक्रमा एक व्यक्ती करते, पण त्या परिक्रमेच्या माध्यमातून अनेक जीवांचा उद्धार होत असतो. नर्मदा हे नाव ऐकल्यानंतर सुद्धा मुक्ती मिळते माणसाला. काकांनी ज्यावेळेस परिक्रमा केली, परिक्रमा केल्यानंतर ते घरी आले आणि जो तो व्यक्ती भेटायला येऊ लागला, विचारपूस करू लागला, कशी केली परिक्रमा, काय झालं. त्यांच्या त्या परिक्रमेतील अनुभव ऐकल्यानंतर प्रत्येकाच्या मनामध्ये असं एकदा तरी येतं, आपण सुद्धा गेलं. नका आता गुड गेले, दुखायला लागले. कशी काय केली तुम्ही, किती किलोमीटर चालायचे, मग कुठं जेवायचे. लोकांना तेच, कुठं जेवायचं आणि कुठं नाश्ता करायचा आणि कुठं थांबायचं. पण हे सगळं विसरून परिक्रमा माणसाने केली पाहिजे. मग काही लोक म्हणतील हे का हा सोहळा का करायचा, हे का करायचं. तर त्याचं कारण असे महाराज, नामदेव महाराजांनी सुद्धा तीर्थयात्रा केली आणि तीर्थयात्रा ज्ञानोबारायण बरोबर केली. आणि ज्ञानोबारायण बरोबर तीर्थयात्रा करून ज्यावेळेस नामदेवराय पंढरपुरामध्ये आले ना, त्यावेळेस पांडुरंग परमात्म्याला भेटले आणि भेटल्यानंतर असं वर्णन केलेलं आहे, तीर्थे करुणी नामा पंढरी आला, जीवलगा भेटला विठोबासी. जीवलग असणाऱ्या विठोबाला नामदेवराय भेटले आणि भेटल्यानंतर त्या ठिकाणी स्वतः पांडुरंग परमात्मा, विठ्ठल परमात्मा नामदेवरायांना म्हणताय, नामदेवा तीर्थयात्रा सफळ व्हावया संपूर्ण, करिका उद्यापन विधियुक्त, केली या कष्टाचे होईल सार्थक, सांगतो ते ऐक वचन माझे. हे नामा, अरे तीर्थयात्रेमध्ये एवढे कष्ट केले, त्या केली या कष्टाचे होईल सार्थक. काय कर, तीर्थयात्रा सफळ व्हावया संपूर्ण, करिका उद्यापन विधियुक्त, विधियुक्त उद्यापन कर. मग त्या उद्यापनामध्ये काय कर, क्षेत्रवासी ब्राह्मभावे पूजावे ब्राह्मण, षड्रस भोजन द्यावे त्यासी. क्षेत्रवासी ब्राह्मण, ब्राह्मणांच्या मुखामध्ये 4 घास घालावे, समाज गोरगरिबांच्या मुखामध्ये 4 घास घालावे. आणि असे जर 4 घास तू नामदेवा दुसऱ्यांच्या मुखामध्ये घालशील ना, तर ते पुण्य तुझं कल्पांतापर्यंत संपणार नाही. आणि म्हणून तू हे केलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. पण हे कधी केलं पाहिजे, हे कधी केलं पाहिजे, कधी केलं पाहिजे. सगळं शरीर गात्रगलित होऊन जातं, चालता येत नाही, बोलता येत नाही, उठलं की बसता येत नाही, बसलं की उठता येत नाही, सगळे केस सफेद होऊन जातात. किती डाय लावलं वरतून तरी सुद्धा, लावता की नाही. माणूस इतका चॅप्टर असतो, इतका हुशार असतो ना, थोडासा केस पांढरा झाला की लगेच मेडिकलला जातो आणि मेडिकलवाल्याला म्हणतो डाय दे डाय. खरं तर त्या मेडिकलवाल्याला म्हणायला पाहिजे होतं, डाय व्हायची वेळ आली, कुठे डाय मागतो. पांढरे केस झाल्यावर ज्या वेळेला शरीर पूर्ण क्षीण होत असतं, अशा अवस्थेत नाही. संतांनी वर्णन केले, जव हे सकळ सिद्ध आहे, जव हे सकळ सिद्ध आहे, जव हे सकळ सिद्ध आहे, जव हे सकळ सिद्ध आहे. हात चालावया पाय, हात चालावया पाय, हात चालावया पाय, हात चालावया पाय. तव तू आपुले स्वहित पाहे, तव तू आपुले स्वहित पाहे, तव तू आपुले स्वहित पाहे, तव तू आपुले स्वहित पाहे. यात्रे जाय चुकू नको, यात्रे जाय चुकू नको, यात्रे जाय चुकू नको, यात्रे जाय चुकू नको. जव काळ से दुरी ठेला, जव काळ से दुरी, जव काळ से दुरी, जव काळ से दुरी. जव हे सकळ सिद्ध आहे, हात व्यवस्थित आहे, पाय व्यवस्थित आहे, अशा अवस्थेमध्ये हातामध्ये पैसा आहे दानधर्म करण्याकरता, पायांना चांगलं चालता येते, डोळ्यांना चांगलं दिसते, अशा अवस्थेत केला पाहिजे. मग काही लोक म्हणतील अशी अवस्था तर तारुण्यात असते,
मग त्यावेळेला जर आम्ही सगळं घरदार सोडून जर आम्ही नर्मदा परिक्रमेला गेलो तर घरचे काय बोलतील? हा, सगळेच माझ्यासारखे भाग्यवान नसतात ना, सगळेच माझ्यासारखे भाग्यवान नसतात. आणि खरं मला आज या ठिकाणी सांगावं असं वाटतंय की मी ज्यावेळेस परिक्रमेला गेले, मला सगळे विचारायचे की ताई तू एकटी आलीस परिक्रमेला, घरी कोण कोण आहे? तर त्यावेळेला मला माझ्या मुलाची आठवण व्हायची. पण मला एक आधार होता, एक निश्चिंतता होती, कारण मला सांगणारा कोणीतरी असा होता की जे मला सांगत होते की आता तू परिक्रमाला निघाली आहेस ना, तर परिक्रमा पूर्ण करूनच तू घरी यायचं, असा सांगणारा एक हात, एक पाठीराखा, एक आधार माझ्या जीवनामध्ये होता. आणि ते माझे मिस्टर, की ज्यांच्यामुळे माझी ही परिक्रमा सफल झाली, चांगली झाली. आता काही लोक म्हणतील का हो, सगळेच काही तुमच्यासारखे नाही आहेत, सगळ्यांना संसार घरदार प्रपंच सोडून जवळ हे सकळ सिद्ध आहे तोपर्यंत तीर्थयात्रा करता येणार नाही, मग करायचं काय? आणि प्रपंचाची जबाबदारी अंगावर असताना कुठेतरी 3-4 महिने बाहेर निघून जाणं हेही मान्य नाही शास्त्राला. मग काय केलं पाहिजे? तर याच्याकरता जीवन जगत असताना शास्त्राने काही टप्पे सांगितले, काही आश्रम सांगितलेत. आश्रमी विचार षडकर्मी, पहिला आश्रम ब्रह्मचर्य, दुसरा आश्रम गृहस्थ, तिसरा आश्रम वानप्रस्थ आणि चौथा आहे संन्यास. ब्रह्मचारी धर्म घोकावी अक्षरे, आश्रमी विचार षडकर्मी. ब्रह्मचर्य अवस्थेमध्ये 25शी पर्यंत माणसाने अभ्यास केला पाहिजे, शिक्षण घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर गृहस्थ आश्रम, आश्रमी विचार षडकर्मी, त्याच्यामध्ये दान धर्म प्रतिग्रह हे सगळं केलं पाहिजे. आणि गृहस्थ आश्रम पूर्ण झाल्यानंतर मधला आश्रम येतो, त्याचं नाव आहे वानप्रस्थ. काय नाव आहे त्याचं? वानप्रस्थ. या वानप्रस्थ आश्रमामध्ये ज्यावेळेस प्रवेश करतो माणूस, त्यावेळेला त्याची मुलं बाळं मार्गी लागलेले असतात, जबाबदारीचं ओझं त्या ठिकाणी कमी झालेलं असतं. आणि त्यावेळेला तो पूर्ण थकलेलाही नसतो, पूर्ण वृद्धही झालेला नसतो, ज्या वेळेला भोगाकडून योगाकडे त्याची वाटचाल चालू असते. आणि अशा वेळेला हातामध्ये थोडे काही पैसे सुद्धा असतात, धर्म कार्य करण्याकरता, दान धर्म करण्याकरता धन सुद्धा त्याच्या हातामध्ये आहे. मग अशा मधल्या टप्प्यामध्ये आम्ही तीर्थयात्रा केली पाहिजे, भ्रमंती परिक्रमा केली पाहिजे. म्हणजेच 50शी नंतरचा काळ. किती नंतरचा? 50शी नंतरचा काळ. 50शी नंतर किती? 50 नंतर 51, 51 नंतर 51 नंतर बोला जरा. बाने कुठे जायचं? वनात जायचं. 52, पण बाबा संसारात A1 अशी अवस्था दिसून येते. मग महाराज, हा वानप्रस्थ आश्रम असा आहे की तुम्हाला संसारात राहायचंय पण मन संसारात गुंतवायचं नाही. मग अशा अवस्थेमध्ये हातात आलेला उरलेला आयुष्याचा जो काळ आहे तो कसा व्यतीत केला पाहिजे याचा निर्देश तुकोबारायांनी अभंगाच्या प्रथम चरणापासून. काळ सारा आयुष्यामध्ये उरलेला जो काळ आहे तो चिंतनात सारावा, चिंतेत नाही. आपली चिंता जास्त आपण करतो,
पण चिंतन वेगळं आणि चिंता वेगळी. आपण संसाराची करतो ती चिंता, आणि परमात्म्याचं करायचं असतं ते चिंतन. चिंतने चिंतने तद्रूपता, चिंतने सरे तो धन्य धन्य काळ. संतांनी इतकं नामचिंतन केलं, इतकं नामचिंतन केलं की नकळे दिवस के राती, अखंड लागली से ज्योती, आनंद लहरीची गती, वर्णू मी किती तया सुखा. महाराज इतकं संतांनी नामचिंतन केलं. अहो जिवंत असताना नामचिंतन एवढंच नव्हे तर गेल्यानंतर त्यांचा देह सुद्धा नामचिंतन करत होता. ते नामचिंतन आपल्याला करता आलं पाहिजे उरलेल्या आयुष्याच्या काळामध्ये. पण आपण चिंतन करत नाही, आपण संसाराची चिंता करत असतो. पोराचं कसं होईल, पोरीचं कसं होईल, नातीचं कसं होईल, सुनबाई पुढे काय करेल. बरं का माता माऊल्यांनो, जास्त घराची चिंता करू नका. मस्त पंढरपूरला जावं, आळंदीला जावं, नर्मदा परिक्रमेला जावं, तीर्थयात्रेला जावं. उलट तुम्ही गेल्यानंतर सगळ्यात आनंदी प्राणी म्हणजे तुमच्या घरातील तुमची सुनबाई. तुम्ही फक्त जायचा निर्णय घेऊन बघा, मला जायचंय. मला कुठे आता निवृत्तीनाथांची वारी येते, मस्त 8 दिवस पायी 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 निघायचं, मला जायचंय मला जायचं. तुम्ही एकदा का वारीची बॅग भरायला सुरुवात केली रे केली, इतका आनंद होईल, इतका आनंद होईल, इतका आनंद होईल सुनबाईला की अजून 2 नवीन साड्या तुम्हाला आणून देईल. या सासूबाई, या माझ्या 2 साड्या तुम्हाला घ्या, पण पहिले तुम्ही वारीला. तुम्ही एकदा वारीला गेल्या की लगेच स्टेटस टाकेल, फिलिंग व्हेरी हॅप्पी, नो कटकट इन 8 दिवस. आता टेन्शन नाही, कटकट नाही आता. पण तुम्हाला घर सुटत नाही. गौऱ्या स्मशानात गेल्या तरी घर सुटत नाही, पण बोलत नाही बाबा, नाही घर सुटत नाही. पण महाराज एकदा का पण बरं का मावशी, सुनबाई घरात आली की आता तुम्ही मेथी करायची का पालक करायची का शिंगोळेच का, हा शिंगोळे करायचे, ते काही लक्षात घ्यायचं नाही. तिच्या हातात सोपून द्यायचं, तिला म्हणायचं बाई तुला जे करायचं ते कर. मॅगी कर, जिरा राईस कर, फ्राईड राईस कर, नूडल कर, काय जे करायचं ते कर. पिझ्झा कर पण आम्हाला देत जा, थोडा थोडा का होईना पण आम्हाला देत जा, सांगायचं महाराज तिला. आणि आपण सांसारिक प्रापंचिक जबाबदारीतून मोकळं व्हायचं आणि हळूहळू हळूहळू आपलं मन परमात्म्याच्या चिंतनामध्ये गुंतवायचं, नामस्मरण करायचं. काम करता करता सुद्धा तुम्ही नामस्मरण करू शकता. हळूहळू हळूहळू प्रवृत्तीतून निवृत्तीत आपल्याला यायचंय. आणि ही निवृत्ती ही आपल्याला परिक्रमेमध्ये त्या ठिकाणी प्राप्त होत असते. महाराज परिक्रमेमध्ये सर्वस्व सोडून राहण्याची ताकद निर्माण होते. मैया शक्ती देते, मैया आधार देते. कितीतरी वेळा दिवसभर उपवास घडतो, पण त्याच्यातून कळतं महाराज की मैयाला आपली किती काळजी आहे. प्रत्येक क्षणाला ती काळजी वाहते, प्रत्येक क्षणाला काळजी वाहते, प्रत्येक क्षणाला भार वाहते. अगदी आईसारखं प्रेम नर्मदा मैया आपल्यावर करत असते. पण हे प्रेम अनुभवण्याकरता एकदा तरी तुम्ही तिच्या तीरावर गेलं पाहिजे, एकदा तरी ती परिक्रमा केली पाहिजे, एकदा तरी तिथे जाऊन अनुष्ठान केलं पाहिजे. नसेल का पायी करता येईना, पण गाडीने तरी केली पाहिजे महाराज. चिंतनामध्ये काळ गेला पाहिजे. संतांनी इतकं देवाचं नामचिंतन केलं. एकच प्रसंग सांगेल ऐका, थोरा मोठ्यांच्या मुखातून ऐकलेला प्रसंग आहे. परमपूज्य डोंगरेजी महाराज आपल्या महाराष्ट्राची शान असणारे, कितीतरी भागवत कथा त्यांनी त्या ठिकाणी केल्या. आपल्या दिव्य वाणीतून लोकांना कृतकृत्य केलं, ज्ञानामृत पाजलं. असे डोंगरेजी महाराज यांचे गुरु आणि त्यांचे जे गुरु होते, सद्गुरू होते, त्यांच्या मनामध्ये माझी अशी इच्छा निर्माण झाली की मला पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं आहे. गुरु त्यांचे जे सद्गुरू होते ते गुजरातचे होते. पंढरपूरचा महिमा ऐकल्यानंतर त्यांच्या मनामध्ये इच्छा झाली की मला पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं आहे. आणि म्हणून त्यांनी आपल्या शिष्याला विनंती केली की रामा, मला पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं आहे, मला नेशील का रे दर्शनाला. महाराजांनी सद्गुरूंचा हात धरला आणि हात धरल्यानंतर त्यांना पंढरपूरला नेलं. चंद्रभागेमध्ये स्नान घातलं आणि स्नान केल्यानंतर हाताला धरून पांडुरंगाच्या मंदिराच्या जवळ आणलं आणि मंदिरामध्ये नेलं. आणि पांडुरंगाचं सुंदर पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्न किळा फाकती प्रावा, अगणित लावण्य तेज पुंजळले, नवर्णवीते तिचे शोभा, कानडा हो विठ्ठलो कर्नाटक, तेणे मजला वेला वेदो. दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा त्या पांडुरंगाला बघितलं, मस्तक नतमस्तक केलं.
आणि महात्म्याने डोंगरेजी महाराजांच्या सद्गुरूंनी प्राण तिथेच लय केला, अर्पण केला पांडुरंगाच्या चरणावर प्राण. आणि त्या ठिकाणी महाराजांचं ते पार्थिव शरीर आता कुठे न्यायचं? एवढा दिव्य महात्मा आहे, त्याचे संस्कार उत्तर संस्कार सुद्धा एखाद्या महात्म्याच्याच घरी झाले पाहिजे. म्हणून त्यावेळेला धुंडा महाराज देगलूरकरांचा मोठा वाडा होता आणि तितकेच मोठे संत महाराज, आणि त्यांचं ते पार्थिव शरीर धुंडा महाराजांच्या वाड्याच्या समोर नेलं. ऐका, ते जे डोंगरेजी महाराजांचे सद्गुरू होते, रोज स्नान करत असताना त्यांना एक सवय होती, आंघोळीचा तांब्या अंगावर घेतला, पाणी अंगावर घेतलं की सुरू करायचं विष्णू सहस्रनाम. ओम विश्वम विष्णुर्म षट्कारो भूत भव्य भवत प्रभू भूतकृत भूत भृद्भावो भूतात्मा भूतभावन भूतात्मा परमात्मा च मुक्तानां परमागती अव्यय पुरुष साक्षी क्षेत्रज्ञोक्षरेव च. आंघोळीला पाणी अंगावर घेतलं रे घेतलं की विष्णू सहस्रनाम सुरू करायचा असा नियम होता. इतकं विष्णू सहस्रनामाचं चिंतन आयुष्यभर केलं होतं, इतका काळ विष्णू सहस्रनामामध्ये घातला होता. ऐका सज्जन हो, श्रोते हो, पार्थिव शरीर आहे, ज्या शरीरामध्ये जीव नाहीये असं शरीर पडलेलं आहे. आणि त्याला अंतिम स्नान घालण्याकरता ज्यावेळेस महाराजांनी देगलूरकर महाराजांनी कोमट पाण्याचा तांब्या घेतला आणि त्यांच्या पार्थिव शरीरावर टाकला, जसं ते कोमट पाणी अंगावर पडलं, पार्थिव शरीर मृत झालेलं शरीर बोलू लागलं, ओम विश्वम विष्णुर्व चटकारो भूत भव्य भवत प्रभू भूतकृत भूत भृद्भावो भूत. किती चिंतन केलं असेल, किती चिंतन. इतकं चिंतन आपल्याकडून व्हायला पाहिजे. नाही आतापर्यंत झालं, पण कमीत कमी याच्या पुढे, आता तुम्ही 50च्या पुढे गेले, आता करता आलं पाहिजे. काळ सारावा चिंतने. त्यानंतर सांगितलं एकांतवासे गंगा स्नाने. आणि एकांतवास आता सध्या आपल्या इकडे भेटत नाही. एकांतवास एखाद्या तीर्थक्षेत्री जावं, निवृत्तीनाथांचं सुंदर स्थान आपल्या जवळ आहे, तिथे जावं, मंदिरात जावं, ब्रह्मगिरी पर्वतावर जावं, तिथे एकांत आहे, मैयाच्या किनाऱ्यावर एकांत आहे, एकांतवास आहे. आणि परमार्थ हा 4 चौघांमध्ये करायचाच नसतो, ते एकांतातच करायचा असतो. काहींनी वर्णन केले असं म्हणतात, न्याय करावा 5, न्याय करावा 5, प्रयत्न यावं 4, अभ्यास करावा 3, अभ्यास करावा 3, प्रवास करावा 2, आणि परमार्थ करावा एकट्याने. विठ्ठल विठ्ठल गाईजे विठ्ठल आवडी विठ्ठल, गाईजे एकांती आवडी विठ्ठल, गाईजे एकांती अलभ्यते लाभ येती घरा, अलभ्यते लाभ येती घरा, गाईजे विठ्ठल परमार्थ एकांतामध्ये करावा. एकांतवासे गंगा स्नाने. आता गंगेच्या स्नानाला महत्व आहे आणि नर्मदेच्या परिक्रमेला महत्व आहे. गंगेच्या स्नानाला महत्व आहे, नर्मदेच्या परिक्रमेला महत्व आहे. म्हणून एकांतवासे गंगा स्नाने. देवाच्या पूजने, देवाची पूजा झाली पाहिजे. आणि देवाची पूजा इथे बसलेल्या सगळ्या पितृवर्गाला सांगते, देवाची पूजा ही तुम्हीच केली पाहिजे. बऱ्याच घरामध्ये देवाची पूजा ह्या माता माऊल्या करत असतात, पण ते चुकीचं आहे. घरातल्या देवाची पूजा, कुळदेवताची पूजा, मुख्य देवाची पूजा ही घरातील मुख्य माणसानेच केली नाही म्हणता. तुम्ही म्हणा घरात मुख्य आम्ही आहेच कुठं, घरात मुख्य कोण? हा, मुख्य माणसाने केली पाहिजे. आणि सांगेन मी तुम्हाला, प्रपंच करता करता आपल्याला खूप देवधर्म करायला कधी कधी नाही जमत, पण कमीत कमी प्रापंचिक माणसाने गृहस्थ आश्रमाने सकाळी उठल्यानंतर 20 मिनिटं का होईना देवपूजा केली पाहिजे. इतकी सुंदर देवपूजा. देवघर छान असलं पाहिजे. घर बांधत असताना देवघर सुद्धा चांगलं बांधून घेता आलं पाहिजे. नाही तर घर एवढं मोठं बांधतो, आमचं हे असं आमचं हे तसं, आणि देवघर कुठेतरी कोपऱ्यात असतं, तर तसं नका. देवघर सुद्धा सुंदर असलं पाहिजे. एखादा माणूस तुमच्या घरामध्ये आल्यानंतर, अतिथी पाहुणा साधू संत तुमच्या घरामध्ये आल्यानंतर तुमचं बेडरूम कसं आहे, तुमचं किचन कसं आहे, तुमचा हॉल कसा आहे, तुमचा टेरेस कसा आहे, तुमचा बंगला कसा आहे हे दाखवण्यापेक्षा तुमचं देवघर किती सुंदर आहे हे अगोदर दाखवा. तुमची देवघर म्हणजे तुमच्या गृहस्थ आश्रमाची शोभा आहे, ते तुमचं वैभव आहे. देवघर सुंदर असावं म्हणून देवाच्या पूजने सुंदर पूजा देवाची करावी. प्रदक्षिणा तुळशीच्या. नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावर खूप तुळशी आहेत आणि त्या निमित्ताने साहजिकच आपल्याला अनायासे प्रदक्षिणा कितीतरी घडत असतात. तुळशीची प्रदक्षिणा केली पाहिजे. उठल्यानंतर प्रत्येक दिवशी माणसाने उठल्या उठल्या 3 गोष्टी केल्या पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे देवपूजा केली पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे आजूबाजूला एखादं मंदिर असेल तिथे दर्शनाला गेलं पाहिजे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे प्रदक्षिणा केली पाहिजे तुळशीची.
त्याच्याकरता घराच्या समोर तुळस असली पाहिजे, तुळशी वृंदावन असलं पाहिजे. आणि नुसतं तुळशी वृंदावन नाही, त्याच्यात तुळस पण पाहिजे. नाहीतर काही काही ठिकाणी फक्त तुळशी वृंदावन असतं, त्यातली तुळसच गायब झालेली असते, दुसरे झाडं त्याच्यात लावून ठेवलेले असतात. पण त्याच्यामध्ये तुळस पाहिजे. रोज तुळशीला प्रदक्षिणा कराव्या, तुळशीला हळदी कुंकू करावं आणि दिवा त्या ठिकाणी प्रज्वलित करावा. हे गृहस्थ आश्रमाचं सौभाग्यवतीने ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. म्हणून प्रदक्षिणा तुळशीच्या संतांनी सांगितलं की बाबा काळ चिंतनामध्ये सारावा. आणि हे करता करता एकदा का आम्ही या वानप्रस्थाश्रमामध्ये परमार्थाला सुरुवात केली की मग आमचा आहार, आमचा विहार, आमचं चालणं बोलणं या सगळ्या गोष्टी कशा असल्या पाहिजे. अभंगाच्या दुसऱ्या चरणात युक्त आहार विहार आहार युक्त असला पाहिजे. खूपही खाऊ नये की जेणेकरून झोप येईल आणि इतकं कमी खाऊ नये की चक्कर येईल. प्रमाणात खाणं असलं पाहिजे. युक्त आहार विहार, प्रमाणात खाणं असावं, योग्य आहार असावा. कोणाचा जीव घेऊन ते अन्न म्हणून आपण खाऊ नाही. युक्त आहार असावा. काही काही लोकांचं जीवन जगण्यासाठी खाताय की खाण्यासाठीच जगताय हेच कळत नाही. इतकं खातात, इतकं खातात, इतकं खातात. एक माऊली खाऊन 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 खूप जाडी झाली, इतकी जाडी झाली, इतकी जाडी झाली. सगळे तिला म्हणू लागले जरा तब्येत कमी कर, तब्येत कमी कर, तब्येत कमी कर. पण तिने काही मनावर घेतलं नाही. कारण लोकांचं जास्त मनावर घ्यायचं. जास्त जाडी झाली तरी लोक बोलतात, बारीक झालं तरी लोकांचं कामाचे बोलायचं, लोकांचं जास्त मनावर घ्यायचं नाही. तिने मनावर नाही घेतलं. पण एक दिवस तिचा नवरा तिला म्हणाला, अहो सुंदरी. काय म्हणाल तिला? म्हणत जा बरं का तुम्ही कधीतरी. बायकोला असं 8 दिवसातून म्हणायचं, तुझ्यासारखी सुंदर अख्ख्या गावात नाही. कशी पण असू द्या, काळी असू द्या, नकटी असू द्या, पण म्हणायचं तुझ्यासारखी सुंदर अख्ख्या गावात तू आहे म्हणून माझा संसार. भाजी कशी जरी झाली तरी 8 दिवसातून तरी बोलायचं, तुझ्या हाताला ना वेगळीच चव आहे. तुमची इच्छा दिसत नाही वाटतं म्हणायची. म्हणत जाओ महाराज, म्हणत जाओ. शेवटी तिचा नवरा तिला म्हणाला, अहो सुंदरी, हे आवाढव्य स्वरूप जरा सीमित करा. असं म्हटल्यानंतर तिने मनावर घेतलं. कारण नवऱ्याचं मनावर घ्यायचं असतं, जास्त नाही, थोडं तरी. आणि मग ते दवाखान्यात गेले. दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टरांना सांगितलं असं असं झालंय. डॉक्टर म्हणे काही काळजी करू नका. डॉक्टरांनी पेन घेतला, कागद घेतला, कागदावर लिहून दिलं. तिला लिहून देण्याच्या अगोदर डॉक्टर विचारू लागले की तू किती खाते, किती वेळा जेवते. असं म्हटल्यानंतर तिने सांगितलं मी जास्त वेळा जेवत नाही, फक्त दिवसातून मी 4 वेळा जेवते. बरं ठीक आहे. डॉक्टर हुशार असतात, ते जास्त बडबड करत ठीक आहे. एका वेळच्या जेवणामध्ये किती कसा तुमचा आहार असतो, काय काय तुम्ही खातात. ती म्हणते सगळे म्हणतात तू खूप खाते पण जास्त अजिबात खात नाही. फक्त एका वेळच्या जेवणामध्ये 7-8 चपात्या, 2-3 वाडे भात, 2-3 प्रकारच्या भाज्या, गुलाबजाम, पेढे, बासुंदी, श्रीखंड, सलाड मी कापून खात असते. ते झाल्यानंतर फक्त अर्धा ग्लास दूध पिते. असं जेवण किती वेळा करते? 4 वेळा. ठीक आहे. डॉक्टर म्हणे काय हरकत नाही. डॉक्टरांनी पेन घेतला, कागद घेतला, कागदावर लिहून दिलं 2 चपाती आणि 1 वाटी भात. काय लिहिलं? 2 चपाती आणि 1 वाटी भात. तो कागद तिच्याकडे दिला, तिने वाचलं. 2 चपाती आणि 1 वाटी भात वाचलं. त्या कागदाची घडी घातली, बॅगेत ठेवलं, घराकडे निघाली. अर्ध्याच रस्त्यात गेली, काय तिच्या मनात रिटर्न आली आणि डॉक्टरांना म्हणे, डॉक्टर हे जे तुम्ही लिहून दिलंय ना 2 चपात्या आणि 1 वाटी भात, याच्याविषयी माझ्या मनात शंका आहे. डॉक्टर म्हणाले काय शंका आहे? हे जे तुम्ही लिहून दिले ना 2 चपात्या आणि, बोला ना, तुम्हाला तेवढंच खायचं का आता?
2 चपात्याने 1 वाटी भात, हे जे तुम्ही लिहून दिले याच्याबद्दल अहो काय शंका आहे? हे जे तुम्ही लिहून दिले 2 चपात्याने 1 वाटी भात, हे औषध नक्की घ्यायचं कधी? जेवणाच्या अगोदर की जेवणाच्या नंतर? याला युक्त आहार म्हणत नाही. युक्त माणसाने एवढा आहार घ्यावा की जेणेकरून, एवढं भोजन करावं की जेणेकरून भजन चांगलं होईल. युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार, इंद्रियांना काहीतरी नित्यनेम असावा. नसावी बासर निद्रा बहु भाषण, भाषण जास्त नसावं, बहु नसावं. अनंत वाचाळ बरळती बरळ, त्या कैचा दयाळ पावे हरी. कमी बोलावं, साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ. शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, आणि त्या बोलण्यामध्ये परमात्म्याचं नामचिंतन आमचं व्हावं की ज्या नामचिंतनाने आपला उद्धार होतो. विठोबा रखुमा जोडी देवाचे चरण व्हावया जतन, हे उपाय लाभाचे. परमार्थ माणसाने करावा. प्रपंच जितका नीटनेटका करतो तसा परमार्थ सुद्धा नीटनेटका करावा. आणि आमच्या आदरणीय काकांचं जीवन महिनाभर, खरं तर ज्यावेळेस त्यांची ना आमची भेट झाली मला अजूनही आठवतं. आम्ही वेलूगाव सोडलं होतं आणि दुपारी जेवण केलं, प्रसाद घेतला. आणि प्रसाद घेतल्यानंतर आम्ही, माझे आई वडील आणि आम्ही तिघेही जण निघालो. तर काकाही आमच्यासोबत निघाले. ओळख नव्हती, काही नाही. कोणीतरी एक परिक्रमावासी आपल्या पाठीमागे आहे एवढं मात्र माहीत होतं. चालतोय चालतोय, जवळजवळ माझ्या आईवडिलांची त्यांची तर ओळख झाली एकमेकांशी, पण मी तर त्यांना बघितलंच नव्हतं. फक्त एक कोणीतरी खूप मोठ्या भुवई असणारा माणूस आपल्याबरोबर आहे हे एवढं माझ्या लक्षात होतं. जवळ 3-4 दिवस. आणि मग हळूहळू हळूहळू परिचय वाढला. आणि मग एक वेळ अशी आली की ज्या वेळेला आईवडिलांची ताटातूट झाली. आणि ताटातूट झाल्यानंतर एकट्या लेकीला कोणाबरोबर पाठवायचं म्हणून अगदी माझ्या वडील मला म्हणाले की तू धुमाळ काकांबरोबर जा. आणि मी त्यांच्याबरोबर मग परिक्रमेच्या प्रवासाला पुढे निघाले. आपल्याला सांगेल मी, लेकीची जशी बाप काळजी घेतो ना तशी काळजी काकांनी माझी घेतली. एक ठिकाणी एक प्रसंग असा झाला की एका दलदलीमध्ये, चिखलामध्ये मी इतकी फसले की माझे पाय पूर्ण चिखलाने मी माखले भरले. दंड कमंडलू सगळं वेगळीकडे पडलं. माझा धीर खचला. परिक्रमा थोड्यावर राहिली आहे. आणि अशा वेळेला मला असं झालं की आता मी पुढे जाऊ शकत नाही. अशी परिस्थिती माझ्या झाल्यानंतर, परिक्रमा ही अशी गोष्ट आहे महाराज की तुम्ही दिवसभर नुसतं चालणं वेगळं आणि पाठीवर बोजा घेऊन चालणं वेगळं. आणि त्यावेळेला ज्यावेळेस परिक्रमा असे एखाद्या आश्रमामध्ये थांबतात त्यावेळेस कुणीच कोणाचं नसतं.
फक्त आपली असते ती नर्मदा मैया. आपण आपला भार झेलायचा असतो, कारण प्रत्येकाचेच पाय दुखत असतात, प्रत्येकाचेच खांदे दुखत असतात, कोणी कोणाचं करत नाही महाराज. पण ज्यावेळेस माझा धीर खचला, मी दलदलमध्ये फसले, त्यावेळेला माझे सगळे कपडे जर कोणी स्वच्छ केले असतील तर ते काकांनी. एवढंच नाही, माझे बुट चिखलाने माखले, तसेच ते बुट सुकले. पण काका म्हणाले, चिखलाचे बुट जर ही घालेल तर हिचा चालण्याला हिला ताकद राहणार नाही, हिला बरोबर वाटणार नाही, मूड ऑफ होऊन जाईल, शक्ती भक्ती तेवढी निर्माण होणार नाही, काहीतरी केलं पाहिजे. रात्री 12:30-1 वाजता हळूच माझ्या पिशवीतून ब्रश काढला, साबण काढली आणि माझे बुट स्वच्छ केले महाराज. एवढं प्रेम त्यांनी माझ्यावर केलं. आणि खरोखर एक एक गोष्टी जशा त्यांनी त्यांच्या जीवनातील मला सांगितल्या. काकांनी सांगितलं, आरती 6वीला असताना हा प्रापंचिक व्यवहार बघून शाळेतून आल्यानंतर सहज बापाला म्हणालो, बाबा मी मोठं झाल्यानंतर जमिनीत हिस्सा घेणार नाही. त्यावेळेस बाप एक वाक्य बोलला. खरं तर मी ही गोष्ट सांगणार नव्हती, पण अशा गोष्टी सांगितल्या पाहिजे. आज ज्या ठिकाणी ज्या आपल्या समाजामध्ये जागे जागेहून बांधावून भाऊ एकमेकांचे जीव घेतात, आज असा भाऊ आपल्या समाजामध्ये आपल्या जवळ आहे, हे आदर्श आहे महाराज. 6वीला असताना बापाला घरी जाऊन सांगितलं की मी जमिनीत वाटा घेणार नाही. बापाने सांगितलं की बाबा रे, जमिनीत वाटा न मागणारा अजून जन्माला यायचा आहे. पण लहान अंतकरणाला तो शब्द लागला आणि इतकं मनामध्ये ठरवलं की नाही म्हणजे नाही घ्यायचा. आणि जसे मोठे झाले, वाटा करण्याची वेळ आली, अगदी निसंकोच मनाने, कुठलाही भेदभाव अंतकरणात न बाळगता, जी काही जमीन आहे त्यातली मला नको, माझ्या भावांना, जसं रामाने म्हणावं भरता तुला घे रे, लक्ष्मणा तुला घे रे, तसं हे काकांनी म्हणावं की मला नको हे सगळं, माझ्या आईवडिलांना, माझ्या लहान भावांना, माझ्या मोठ्या भावांना हे देऊन टाका. अशी निस्वार्थी वृत्ती प्रपंचामध्ये ज्यांनी ठेवली. प्रपंच करत असताना कंपनीमध्ये, मायको कंपनीमध्ये काम करत असताना सुद्धा इतकं प्रेम त्या कंपनीवर केलं, इतकं प्रेम त्या कामावर केलं, इतकं प्रेम कामावर केलं की अगदी बायकोसुद्धा, पत्नीसुद्धा कधी कधी म्हणायची की तुम्हाला एक वेगळं घर सोडायची वेळ आली तरी चालेल, पण तुम्ही कंपनी काही सोडणार नाही, तुम्ही काम काही सोडणार नाही. एवढं कामावर प्रेम करायचं. कधी रात्री अपरात्री कंपनीमधून कॉल आला तरी सुद्धा कामाला हजर राहणारी ही व्यक्ती. इतकं सुंदर, म्हणजे ज्ञानोबरायांच्या भाषेत सांगायचं झालं तर स्वतःच्या कर्माला ज्यांनी ईश्वर मानलं होतं, दुसरा ईश्वर नाही, माझ्या कर्मात माझा ईश्वर आहे. ज्ञानोबराय म्हणतात, तया सर्वात्मका ईश्वरा, स्वकर्म कुसुमांची या वीरा, पूजा केली होय अपारा तोषा लागी. स्वतःच्या कर्माला ईश्वर मारणारी ही व्यक्ती की ज्यांनी प्रपंच इतका सुंदर केला, आणि प्रपंच सुंदर केल्यानंतर आता मला माझा परमार्थ करायचा आहे, आता मला देश फिरायचे, भ्रमंती करायची, तीर्थयात्रा मला करायची आहे. आणि ती तीर्थयात्रा झाल्यानंतर मला नर्मदा परिक्रमासुद्धा करायची. जवळजवळ 2-1 वर्ष सतत त्या परिक्रमेच्या व्हिडिओ त्या ऐकायचे, चालता बोलता उठता बसता खाता पिता सतत नर्मदा परिक्रमा, नर्मदा परिक्रमा, नर्मदा परिक्रमा या व्हिडिओ त्या बघायचे. आणि बघता 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 आता मला ह्या वर्षी परिक्रमेला निघायचं म्हणून निश्चय ठाम झाला. आणि अगदी धर्मपत्नीने सुद्धा मन मोकळेपणाने परवानगी दिली. कारण परिक्रमा हा विषय असा आहे की जोपर्यंत घरच्यांची परवानगी मिळत नाही तोपर्यंत तुमची परिक्रमा सफल होत नाही. आणि अगदी मोकळ्या मनाने परवानगी मिळाली, सगळ्यांची आशीर्वाद घेतले आणि काकांनी परिक्रमा उचलली. खरं तर इतका जीवनामध्ये त्यांच्या बदल झाला. त्यांनी मला सांगितलं की तुला काय सांगू, ज्या वेळेला मी परिक्रमा उचलली, घरी असताना मी कधी फिल्टरच्या पाण्याशिवाय पाणी पिलो नाही. माणूस कसा बदलतो, मी कधी घरी असताना फिल्टरच्या पाण्याशिवाय पाणी पिलं नाही. ज्यावेळेस परिक्रमेला सुरुवात केली, बिस्लरीची एक बॉटल घेतली, ती कमंडलूमध्ये गुपचूप टाकली, भटाला कळू न देता टाकली. आणि टाकल्यानंतर मी आता हेच पाणी पिणार म्हणून ठरवलं. पण ऊन इतकं होतं की ते पाणी अर्ध्याच तासात संपलं. आणि मग आता काय करायचं, तर नर्मदा मैयाचा प्रवाह बाजूने त्या ठिकाणी वाहत होता, कमंडलू त्याच्यामध्ये बुडवला आणि ते पाणी पिलं. सांगेल मी तुम्हाला, फिल्टरपेक्षाही स्वच्छ पाणी, पवित्र पाणी जर कुठलं असेल तर ते नर्मदा मैयाचं आहे, जी संपूर्ण शरीराला शीतल करते. आणि म्हणून एक गोष्ट नक्की सांगेल, आज 3-3.5 महिन्याची परिक्रमा करून आल्यानंतर माझे वडील आज या ठिकाणी आहेत, माझी आई या ठिकाणी आहेत, काका, आम्ही चौघांनी अगदी सुंदर सोबत बराच काळ आम्ही परिक्रमेमध्ये घालवला. पण एक गोष्ट मला आज ह्या कीर्तनाच्या निमित्ताने आपल्याला सांगावीशी वाटते की आपला देश हा तीर्थक्षेत्रांचा देश आहे. खूप पावन आहे हे तीर्थ,
पण आज त्या तीर्थांचं पावित्र्य कुठेतरी आपल्याकडून राखलं जात नाहीये. कारण आम्ही पाहतो तीर्थक्षेत्री मैयाचा किनारा असेल, गंगेचा किनारा असेल, इंद्रायणीचा किनारा असेल, अगदी आपले लोक सहज जातात आणि कशीही त्याच्यामध्ये आंघोळ करतात, साबण लावतात, त्या ठिकाणी शॅम्पू लावतात, थुंकतात. अशा प्रकारचा व्यवहार त्या तीर्थांमध्ये होत असतो. आणि म्हणून मी विनंती करेल की नर्मदा मैया किंबहुना या जगातील वाहणाऱ्या ह्या सगळ्या नद्या एक प्रकारे आपल्याला सांगतायत. मैयाचं म्हणणं आहे, मारे वातो भगतों से ये कह रहे, मैया रे वातो भगतों से ये कह रहे, तुम करो या करो ना महाआरती. तुम्ही तिची आरती करा किंवा नका करू, पूजा करा किंवा नका करू, जलाला त्या ठिकाणी नमस्कार करा किंवा नका करू, पण ऐका ही गोष्ट तुम्ही करा. काय करा? मैया रे वातो भगतों से ये कह रही, तुम करो या करो ना महाआरती, पर करो ना निरंजन यहाँ गंदगी, पर करो ना निरंजन यहाँ गंदगी, गंदगी देख कर हे दुखी नर्मदे 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 नर्मदे, माँ नमो नर्मदे 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 करतो. कृपया मी हात जोडून विनंती करेल, आपण मैयाच्या स्नान करत असताना कुठलीही नदी असो, आपल्या जवळ गोदावरी आहे, स्नान करत असताना शॅम्पू नको, साबण नको. तिथे स्नान करत असताना किनाऱ्यावर बसून, पायरीवर बसून तांब्याने जल आपल्यावर घ्यावं. जर आपण आतमध्ये गेल्यानंतर बुडकी मारली किंबहुना त्या ठिकाणी पायाने चाललो तर आईला लात मारण्याचा दोष त्या ठिकाणी आपल्याला लागत असतो. आणि म्हणून बाजूला बसून, किनाऱ्यावर बसून तांब्याने स्नान करणं ही प्रथा आहे, ही परंपरा आहे. तीर्थक्षेत्राचं पावित्र्य राखलं गेलं पाहिजे. आणि हे तीर्थक्षेत्र जी भारताची शोभा आहे, याचं जतन आपण केलं पाहिजे, याचं संरक्षण आपण केलं पाहिजे. हा संदेश आजच्या ह्या कीर्तनाच्या माध्यमातून सगळ्यांना दिवशी वाटतो. खरं तर आमचं आडनाव मगर आहे आणि नर्मदा मैयाचं वाहनसुद्धा मगर आहे. बऱ्याच वेळा चालता चालता काका म्हणायचे, मला मगर दिसतच नाही, मला मगर दिसतच नाही. मी म्हणायचे, मगर कशी दिसेल तुम्हाला, मगर तुमच्या बरोबर चालली. ह्या पुण्यसलीला नर्मदा मैयाची परिक्रमा सुंदर अशा रीतीने पूर्ण केली. 80 दिवसामध्ये पूर्ण केली, प्रामाणिकतेने केली, नामस्मरण करता करता केली, कुठल्याही वाहनाचा वापर न करता केली. मी स्वतः बघितलंय, जवळजवळ शेवटच्या क्षणापर्यंत पायाला फोड येत होते. आणि काय हिंमत असेल काकांची, अगदी स्वतःच्या पायाचा आलेला फोड स्वतः कैचीने कापणार आणि त्याच्यावर मलमपट्टी करणार. एवढी हिंमत आली तरी कुठून मला कळत नव्हतं महाराज. आणि जवळजवळ कितीतरी किलो वजन, 10 ते 12 किलो वजन सुद्धा कमी झालं. मला असं वाटतं हे वजन शरीराचं कमी केलं मैयाने, परंतु मनामध्ये भक्तीचं वजन मात्र त्यांचं वाढलंय. आणि भक्तीची शक्ती घेऊन आज ते तुमच्या आमच्यामध्ये आलेले आहेत. खरं तर काकांसारखी व्यक्ती मला परिक्रमेमध्ये मिळणं हे माझं महत् भाग्य आहे. या निमित्ताने हा धुमाळ परिवार आमच्याशी जोडला गेला. सगळ्यांचे स्नेहसंबंध, भक्तिसंबंध या ठिकाणी निर्माण झाले आणि त्याच संबंधातून या ठिकाणी येणं झालं. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले सर्व गुणीजन गायक, आमचे आदरणीय अलंकार महाराज,
त्याचप्रमाणे आमचे आदरणीय हनुमान महाराज. आणि आज या ठिकाणी खरोखर आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे की या कीर्तना करता आज आदरणीय महाराष्ट्राची गाणं कोकिळा म्हणून ज्यांचं नाव आहे अशा मंगलाताई गतीर मुंडेगावकर आज या ठिकाणी उपस्थित आहे. जोरदार टाळ्या आपण त्यांच्याकरता वाजवा. आमचा हा सगळा राधाराणी भजनी मंडळ ह्या सगळ्या आमच्या भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि मृदुंगाची गोड साथ ज्यांनी केली आदरणीय महेंद्र महाराज, तबल्याची गोड साथ ज्यांनी केली आदरणीय ज्ञानेश्वर महाराज, आणि ऑर्गनची साथ ज्यांनी केली ते आदरणीय आमचे पतिराज, त्यांचेही आभार. नाहीतर बोलतील सगळ्यांची नावं घेतली, माझंच नाही घेतलं, त्यांचेही या ठिकाणी आभार. साऊंड सिस्टीमची गोड साथ, काळूबाळू साऊंड, खडक ओझर, गोड अशी आपण साथ केली. त्याचप्रमाणे हा कार्यक्रम कायम स्मरणात राहावा आपल्या, आणि म्हणून ज्यांनी ह्या कार्यक्रमाची शूटिंग केली भक्तिनाद यूट्यूब चॅनल रोहन धोंगडे, आपलेही खूप खूप आभार. आणि चॅनलचं नावही छान आहे, भक्तिनाद. भक्तीचा नाद हा आपल्याला असला पाहिजे, इतर नाद करण्यापेक्षा कोणाच्या नादाला लागण्यापेक्षा भक्तिनाद केलेला कधीही चांगला. आणि असा भक्तिनाद चॅनल आहे. खरं तर चांगल्या गोष्टी आपण फॉलो केल्या पाहिजे. आज लोक चुकीच्या गोष्टीला फॉलो करतात. गौतम ऋषी जर असं नाव यूट्यूबला तुम्ही टाईप केलं ना तर गौतमांचे व्हिडिओ नाही येणार, तिच्या येतील. का? कारण चुकीच्या गोष्टींचा प्रचार प्रसार जास्त वाढतोय. चांगल्या गोष्टींना फॉलो केलं ना तर समाज चांगल्या मार्गाला आपोआप जाईल. म्हणून चांगल्या चॅनलला फॉलो करा, नक्कीच त्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू. असा हा सुंदर अशी शूटिंग त्यांनी केली. आमचे पिताश्री आज या ठिकाणी उपस्थित आहेत, आदरणीय वागचौरे महाराज, आई, त्याचप्रमाणे आमचा सर्व परिवार या ठिकाणी उपस्थित आहे. धुमाळ काकांचा परिवार, खरं तर तो त्यांचा परिवार राहिलाच नाही, आता आमचाच परिवार झाला आहे, एक परिवार झाला आहे. आणि म्हणून खूप खूप ह्या परिवाराचे मी आभार या ठिकाणी मानते. आणि आजचा हा सुखद सोहळा याचे आपण साक्षीदार झालात, याबद्दल आपण ह्या इथे येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली, सगळ्यांचे आभार. जगद्गुरु तुकोबारांनी जसं सांगितलं, परमार्थ नावाचं महाधन आपण जीवनामध्ये जोडलं पाहिजे. आणि जोडता 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 आयुष्यामध्ये नामचिंतनामध्ये इतका काळ जावा, इतका जावा की देह देवाला समर्पण करून टाकावा. आणि एकदा का देह समर्पित झाला की मग आनंद माणसाच्या जीवनामध्ये येत असतो. अभंगाच्या शेवटच्या देह समर्पिजे देवा, देह समर्पिजे देवा,
नर्मदा मैयाचं भजन करून निवृत्तीनाथांचा गजर होईल आणि त्यानंतर कीर्तन समाप्त होईल. सर्वांनी हात वर करा आणि सुंदर गोड मैयाचं भजन बोलू. नमो नर्मदा माई रेवा पार्वती वल्लभ सदाशिवा. परिक्रमा ही खूप मोठी आहे, पण आता नर्मदा परिक्रमा मला जमणार नाही, तर संतांनी सोपी उपायवाट सांगितली. जरी नर्मदा परिक्रमा नाही जमली तरी कमीत कमी निवृत्तीनाथांची वारी करा, ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करा, पंढरीची वारी करा, आळंदीची वारी पायी करा. संतांनी सोपी उपायवाट सांगितली. आणि ज्या संतांनी आम्हाला सांगितलं ना, त्यांचे गुरु निवृत्तीनाथ जगाचे गुरु आपल्या जवळ आहे. आपल्यासारखे भाग्यवान आपण आहोत ना. निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. Sakaya
मरा पावले नागराज